कारण डीजे नितीन म्हटल्यानंतर आवडता सगळ्या आमच्या समालोचकांचा आवडता डीजे ऑपरेटर. तर अजून एक सन्मान होईल. जयेश या ना आपण. जयेश देखील खूप चांगली ऑपरेटिंग करत असतो, त्याचं देखील आपण स्वागत करूया. तर डीजे जयेशचा देखील आपण स्वागत करूया. व्यासपीठापती शुभ सन्मानित केलं जातंय. आमचे रमेश पाटील साहेबांच्या शुभाचे हा सन्मान होतोय. थँक्यू. आलेल्या सर्व व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता आम्हाला घेऊन जाणार मैदानावरती जिथे बिग फाईट लढत अर्थात डू अँड डाय, जिंका किंवा मरा अशी ती लढत पाहायला मिळाली. कारण आजच्या दिवसामध्ये पहिलीच लढत होती विद्या 11 अँड हिमांशू एंटरप्राइजेस तुरमाले कोळवाडी विरुद्ध शौर्य टायगर 11 कुटुंब बांधन. त्या मॅच मध्ये सामना जिंकला होता खरं तर प्रशांत पाटीलनं. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ही लढत पाहायला मिळेल. दोन बलाढ्य टीम मध्ये आदर्श घरत विरुद्ध प्रशांत पाटील ही लढत सुरू होते. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जोडतात आमच्या सोबत प्रवीण अर्जुने सर, धन्यवाद आवी कोहली सर. धन्यवाद योगेशजी मडवी सर. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन. खरं तर स्पर्धा मानाची आणि स्पर्धा सन्मानाची पीपीएलचं हे तिसरं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. तत्पूर्वी सामना सुरू होण्या अगोदर दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपल्याला प्लेइंग 11 ची लिस्ट आणि आपला इम्पॅक्ट प्लेअर या दोन गोष्टी बिफोर टॉस बिफोर मॅच तुम्हाला या इकडे डिक्लेअर करायचे आहेत. तर प्लीज कॅप्टन, दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करा आणि ही जी माहिती आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा. हॅलो. तर नक्कीच आणि टाइम लिमिटचं लक्षात असू द्या दोन्ही कर्णधारांना आणि सर्व प्लेइंग 11 अर्थातच. हॅलो. तर व्यासपीठावर उपस्थित पेडगावचे माजी ज्येष्ठ खेळाडू सुभाष घरत यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर जहीर पटेल असतील, अंटी पाटील असतील यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. हॅलो. तर व्यासपीठावरती विशेष सन्मान आपण करूया. खरं तर आम्हाला 3 वर्ष सातत्याने पनवेल प्रीमियर लीग साठी लागणारे संपूर्ण बॉल आम्हाला पुरस्कृत केलेत. सिक्सर सुप्रीमोचे केतन शेट यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. आमचे गटप्रमुख वैभवजी भोपी आणि सल्लागार रमेश पाटील यांच्या शुभाचे तो सन्मान होतोय. खरं तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या यांच्यासाठी. गेली 3 वर्ष सातत्यानं आमच्या पीपीएल साठी लागणारे संपूर्ण बॉल आम्हाला पुरस्कृत केलेत. केतन शेट यांचा आपण सन्मान करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मित्र खरं तर हे व्यक्तिमत्व बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. केतन शेट यांना सिक्सर सुप्रीमेचे ऑनर आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो सरांचा, कारण गेले 3 वर्ष सातत्यानं आम्हाला पीपीएल साठी लागणारे संपूर्ण बॉल आम्हाला पुरस्कृत केले. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण लेजंड भरत लोहार सरांचा सन्मान करणार आहोत. अगदी 3 वर्ष सरांनी देखील आम्हाला इथे खूप मोठं सहकार्य केलंय आणि निश्चित त्यांचं देखील आपण स्वागत करूया. खरं तर आज त्यांचे आदर्श घेऊन अनेक सारे क्रिकेट खेळाडू आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेत. कारण सरांच्या माध्यमातून अनेक सारे मोठमोठे खेळाडू घडले गेलेत आणि तेच लेजंड भरत लोहार सरांचा सन्मान आम्ही इथे करत आहोत. राहुलजी दुबे साहेब देखील उपस्थित राहिलेत. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. वैभव भोपी आणि रमेश पाटील यांच्या शुभाचे तो शुभ सन्मान आपण करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केले जाते आमच्या राहुलजी दुबे सरांचा. खरं तर आज या स्पर्धेसाठी ते वेळ काढून उपस्थित राहिलेत. सामना स्टार्ट झालाय. जाऊया आपण ग्राउंड वरती आणि पहिला बॉल वरती दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दमखम दाखवणारा चौकार
स्वैग से करेंगे सबका स्वागत. धन्यवाद सर. या ठिकाणी पुन्हा एक बार आमच्या व्यासपीठावरती उपस्थित तमाम सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण करूयात शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवरती कलात्मकता, एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, अर्थातच सोन्याची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. आणि तीच सुरुवात आपल्या संघाला मिळवून देत असताना परंतु कमबॅक करता येणं, आयुष्य असो आपल्याला कमबॅक करता येणं गरजेचं आहे. खेळामध्ये किंवा पर्सनल आयुष्यामध्ये जर तुम्ही कमबॅक करू शकत असाल तर मात्र तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकता. आणि तेच दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती जरूर चूक झाली होती, थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, जो चेंडू पिक केला गेला सोन्या पावशी या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर मात्र चोख प्रत्युत्तर दिला गेलंय. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील, यावेळेला मात्र वेगानं, भन्नाट वेगानं हा चेंडू फेकला गेलाय. आचाळभूत नजरेला केवळ फलंदाज पाहत राहिला. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न जर होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यानंतर यावेळेला मात्र तुषार शर्मा, अर्थातच मनीष शर्मा काहीशी कानमंत्रणा जरूर देत असताना, कारण पहा इथे वातावरणातील ओलसरपणा, ड्यू फॅक्टर हा खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि इथून जर 60 किंवा 65 धावांचं टार्गेट घेऊन तुम्ही जर खेळ केलात तर मात्र सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या जरूर उभारू शकता. खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती याच 2 संघामध्ये, ज्यामध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 60 धावांची भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये झाली होती. आणि तब्बल 4 षटकं हे दोनही खेळाडू मैदानावरती उपस्थित होते. आणि त्यानंतर मात्र संघनायक मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्या संघनायकानं विस्फोटक खेळ करत असताना आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला. पण ते योजनाबद्ध पद्धतीने जर तुम्ही खेळ मैदानावरती केलात ना तर यशाची सुरुवात, असं म्हटलं जातं सर की वेल बिगेन इज अ हाफ डन. आणि ती सुरुवात इथे मात्र तुम्हाला करावी लागेल. काही वेळेला तुम्हाला माघार घ्यावी लागेल, काही वेळेला तुम्हाला संयम मैदानावरती दाखवावा लागेल, परंतु जिथे संधी मिळेल तिथे तुमच्या गुणवत्तेच्या बळावरती मात्र तो आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल. क्रिकेट म्हणजे तुम्हाला माइंड रीड करता आलं पाहिजे, खेळ कशा पद्धतीनं खेळता येईल त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करता आलं पाहिजे. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका फुल टॉसला कन्वर्ट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू सीमारेखा पार, चौकार. पण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये तितक्या वेगाला ट्रॅव्हल करत नाहीये. सिक्सर चेंडू ज्याची चर्चा मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये होते आणि या सिक्सर चेंडूचे ओनर आदरणीय केतन सेठ सर देखील आपल्याला या मंचावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं आणि इथून मात्र कमालीचा टायमिंग आहे, जबरदस्त फटका, एक्झिक्युशन सुपर आणि चेंडू मात्र जात आहे 1 बाउन्स इनटू द फॅन्स, चौकार. सुरुवात केली आहे. मनीष शर्मा मूळतः आक्रमक शैलीचा फलंदाज, ज्या वेळेला मनीष शर्मा त्याच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये होता, ज्या वेळेला त्याच्या क्रिकेटिंग करिअरची सुरुवात होती आणि मनीष शर्मा बरोबर ज्या वेळेला आम्ही संपर्क करतो ना त्या वेळेला भरत सरांचा नेहमीच उल्लेख केला जातो. आणि त्याने सांगितलं की मुंबईच्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर कोणी मला इंट्रोड्यूस केलं असेल तर भरतजी लोहार सर असतील, उमेशजी मांजरेकर सर असतील आणि यासारख्या लिजेंडरी क्रिकेटर बरोबर खेळून जे धाडस मैदानावरती असायला पाहिजे ना. आजही आपण पाहिलं की विदिन ब्रेक, ज्या वेळेला इनिंग ब्रेक होता, ज्या वेळेला मॅच फिनिश झाला होता, सर स्वतः गेले आणि ती विकेट पाहिल्यानंतर भरत सरांना देखील मोह आवरला नाही आणि त्यांनी जो फटका खेळला, एफर्टलेस फटका असं म्हटलं जातं ना की शेर अगर कितना भी उबर हो जाए अपने शिकार करना नाही बोलता, अगदी त्या प्रकारे बॅट मैदानाच्या आतमध्ये घेतली आणि या सिक्सर चेंडूची कमाल पहा. सरांनी पहिला चेंडू जो स्ट्राईक केला या मैदानावर त्यावरती षटकार आला. आणि ही गुणवत्ता असते लेजेंडरी क्रिकेटरांची. आणि खरं तर आपला अमूल्य वेळ खर्च करून सरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, आपलं
आयोजन समितीच्या वतीनं खरं तर मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. आणि अशीच साथ येणाऱ्या पर्वांमध्ये आपली आम्हाला नक्कीच लाभेल अशी अपेक्षा आपण करूयात. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पण मनीष शर्मानं दिलेली जी सुरुवात आहे, जी स्टार्ट आहे, जो काउंटर आहे, तो काउंटर मात्र इथून तुम्हाला कंटिन्यू, कारण ही मॅच महत्वाची आहे. इथून जिंकणारा संघ हा पुढील स्पर्धेसाठी किंवा पुढील संघ जो वेट करतोय त्या संघाबरोबर भिडण्यासाठी तयार असणार आहे. ही ड्रेस रिहर्सल म्हटली तरी काही वावगं ठरणार नाहीये. परंतु इथं चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू जज करतोय. थोडीशी चालाकी करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटी झेल केला जातोय कंप्लीट. पहिलं खिंदार पडतंय फलंदाजीला आणि फलंदाज सोन्या पावशे सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विफल ठरतोय. बॅक टू द पॅव्हेलियन. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, अर्थातच मागील सामन्याचा हिरो, विजयाचा शिल्पकार त्याच अजय भातोसेनं मात्र पहिली महत्त्वपूर्ण विकेट तंबूच्या आश्रयाला परतवली आहे. आणि हे होणं गरजेचं होतं. जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावरती हल्लाबोल करायचा असेल ना, तर त्यांची सलामीची जोडी जितक्या लवकर तुम्हाला फोडता येईल. पहिल्या षटकाचा विचार केला तर मनीष शर्मानं सुरुवात जरूर दमदार मिळवून दिली आपल्या संघाला, परंतु जी अपेक्षा होती फलंदाज सोन्या पावशेकडनं, ती सुरुवात मात्र पहिल्या सामन्या व्यतिरिक्त इतर 2 सामन्यामध्ये या खेळाडूला देता आली नाहीये. हेच कारण आहे की संघनायक यावेळेला चेंडू क्रमांक 8 फेस करण्यासाठी 8वा चेंडू या इनिंग मधला 8वा चेंडू आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक प्रशांत पाटील. स्वतः संघनायक प्रशांत पाटील खरं तर संघनायक म्हटलं की ज्याच्यावर संघाची पूर्णपणे धुरा असते. खूप महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. जर इथून हरलात तर बॅक टू द होम. नक्कीच या दोनही खेळाडूंना हे देखील माहित आहे की अभी नहीं तो कभी नहीं, कारण पूर्ण 365 दिवस पुन्हा एकदा या PPL ची तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि तुमच्यातील जी गुणवत्ता आहे ना, ती गुणवत्ता जर तुम्हाला सिद्ध करायची असेल तर हे एक योग्य व्यासपीठ आहे. हीच संकल्पना आहे. चांगले चांगले खेळाडू घडून यावेत, त्या खेळाडूंनी उच्च स्तरावरच्या स्पर्धा खेळाव्यात आणि यातूनच एखादा नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, भारतीय संघामध्ये एखाद्या खेळाडूची निवड व्हावी, ही त्या पाठीमागची संकल्पना. आणि या संकल्पनेला साथ दिली त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारानं. आणि आज जो आपण पाहतोय हा दैदिप्यमान सोहळा PPL सीझन 3 चा. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, कमालीचं टायमिंग आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावेनं संघ मात्र पुढे सरसावलाय. 17 धावा धावफलकावरती आल्यात. पहा, तुम्हाला सातत्यानं धावा धावफलकावरती उभा राहावं लागेल. खरं तर वातावरणातील ओलसरपणा, ड्यू फॅक्टर आता जाणवायला लागलाय आणि इथून तुम्हाला एक टार्गेट सेट करावं लागेल. माइंडमध्ये एक टार्गेट सेट करावं लागेल. रेग्युलर तुम्हाला फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आणि तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती तेव्हाच दबाव निर्माण करू शकता ज्यावेळेला एक चांगली उच्च कोटीची, एक दर्जेदार फलंदाजी तुम्ही मैदानावरती कराल. परंतु गोलंदाज, मागील सामन्याचा हिरो, कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं हे ठाऊक आहे. परंतु इथे मात्र लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय, केवळ दिशा दिली आहे, वापर केलाय गोलंदाजाच्या वेगाचा आणि चेंडूला विरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा पार, चौकार. स्क्वेअर लेग मध्ये देखील क्षेत्ररक्षक, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त त्या खेळाडूला बीट करायचंय. टेक्निकल क्रिकेट. इथे मात्र मी म्हणेन ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. मिनिमम एफर्ट, मॅक्सिमम रिझल्ट. मैदानाच्या आतमध्ये या 4 धावा संघाला घेऊन जात आहेत धावफलकावरती. 1 गडी बाद, 21 धावा.
पुन्हा एकदा यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, थोडेसे चाणाक्ष गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. फारसं नुकसान या चेंडूवरती होणार नाही आहे. सिंगल आली आहे, चौकारानंतर सिंगल येणं लेग बायचा इशारा आहे, तो शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि या एका धावेनं धावा धावफलकावरती सातत्यानं येणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये प्रेशर बिल्डअप तेव्हा होतो ज्यावेळेला धावफलकावर धावा येत नाहीत आणि प्रेशर रिलीज त्यावेळेला होतो ज्यावेळेला सातत्यानं धावफलकावरती धावा येतात. एका षटकामध्ये तुम्ही सामन्याचं पूर्णपणे चित्र हे विचित्र करू शकता, फक्त त्याकरिता गरज आहे संयमानं मैदानावर उभे राहण्याची. आणि खास करून आघाडीच्या जोडीमधला पहिला फलंदाज तुम्ही लवकर गमावला असेल त्यावेळेला एका खेळाडूनं संयमानं मैदानावरती थांबणं आणि आत्मविश्वासानं फलंदाजी करणं या संपूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या खांद्यांवरती घेणं आणि ती जबाबदारी योग्य रीतीनं हाताळणं आणि ही क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे तो खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. ज्यावेळेला वेटर बॉक्सचं क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, परंतु पुन्हा एकदा वातावरणातील हा जो ओलसरपणा आहे कारण होतं, जो चेंडू आउट ऑफ द पार्क असायला हवा होता तो झाला परावर्ती जेलमध्ये. परंतु असं म्हणतं ना, दैव देतं आणि कर्म नेतं. इथे जेल सुटलाय, मिळतंय जीवनदान मनीष शर्मा सारख्या आक्रमक फलंदाजाला आणि या एक हॅलो जेलनं मात्र संघाची धावसंख्या. तर व्यासपीठावर उपस्थित पेडगावचे माजी खेळाडू सुभाष घरत यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी खजिनदार महेंद्र पाटील यांना करतोय. मैदानाच्या आतमध्ये जो सुटला गेलेला झेल होता तो झेल फक्त समर्थकांनाच नाही तर संपूर्ण मैदानावरच्या प्रेक्षकांना देखील माहित आहे की हा फलंदाज जर तुम्ही संधी द्याल तर मात्र येणारा कालावधी तुमच्या संघासाठी घातक ठरू शकतो. आणि हेच आपण चित्र स्क्रीनवरती लाईव्ह स्क्रीनवरती देखील पाहिलं. तत्पूर्वी आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत सन्मान होतोय, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा. धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 23, षटक क्रमांक 3 यावेळेला सुरू. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलाय, 3रं षटक सुरू होईल. 23 रन्स ऑन द बोर्ड, 23 धावा धावफलकावरती आहेत. आणि या 23 पैकी जर आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान आहे मनीष शर्माचं, तर 4 चेंडूमध्ये 8 धावा या प्रशांत पाटीलच्या बॅटमधून आलेल्या. एक मात्र फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. पहा मागील षटक हाताळलं गेलं, मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा विद्या 11 आणि हिमांशू इंटरप्राइजेस तुरमाळे कोलवाडी हा संघ, आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय की आदर्श घरत यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा शौर्य टायगर 11 कोटक बांधन हा संघ. कोणता संघ विजेता होणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. परंतु इथून खेळ मिळालेलं जीवनदान आणि या जीवनदानाचा कशा पद्धतीने युटिलाइज केलं जाणार. स्ट्रायकिंग एंडला मनीष शर्मा, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. इथे मात्र संधीला सोडला जाणार नाही, फारसा फायदा उचलता आला नाही आणि बॅटीचा लीडिंग एज घेऊन फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. होताना पाहू शकाल. सत्यानं समाजामध्ये शांततेचं परम कर्तव्य आहे. सदरक्षणाय खरं निग्रहाय हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारे गव्हाण पोलीस ठाण्याचे सिनियर पोलीस निरीक्षक सन्माननीय आदरणीय रोकडे साहेबांचं इथे शुभागमन झालंय पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि या PPLच्या या मोठ्या मंचावर आम्ही आपला हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा स्वागत केलाय अगदी एक मोठ्या प्रहार करून षटकारानं केलाय आमच्या साहेबांचं स्वागत. नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आणखीनही काही आक्रमक फलंदाजी अपेक्षित असणार आहे, कारण या 6 धावा जरी आल्या असल्या 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. आणि या षटकारानं संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
तर जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पाहत थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. गोलंदाजीचा विचार केला तर स्वतः संघनायक यावेळेला मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय आणि एकंदरचा विचार केला तर संमिश्र कधी गोलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात, कधी फलंदाज आक्रमक खेळ करताना पाहायला मिळतात, परंतु सामना जो आहे ज्या पद्धतीने सामना मैदानावरती होणं अपेक्षित आहे. अजूनही जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 सुरू आहे. 5 षटकांची ही लढत आहे आणि कितपत टार्गेट सेट केला जाणार. मी म्हणेन की सुरुवातीला तुमच्या माइंडमध्ये एक टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक फलंदाज हा केवळ आक्रमकता मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि गोलंदाजीचा जर आपण विचार केला ना तर इथे मात्र गोलंदाज सातत्यानं विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न करतायत. या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळतायत. धावसंख्येमध्ये 1 न भर पडते आणि धावसंख्या मात्र 2 गडी बाद 30. काहीशी कानमंत्रणा एष्टी रक्षकाच्या माध्यमातून देखील दिली जाते आहे. एकंदर जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू म्हणजे P1 P2 ची दोनही षटकं यशस्वीरित्या हाताळली गेलीत. 2 आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळालेत, परंतु इथून मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये कसा खेळ मैदानावरती होईल. तौसिफ शेख यावेळेला स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज आणि त्याच्या समवेत स्वतः संघनायक प्रशांत पाटील. यावेळेला पुन्हा एकदा जोरकास फटका लगावण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट आहे आणि त्या वेगानं फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय अलॉंग द कार्पेट. यावेळेला बॅटीचा इनर एज घेऊन चेंडू गेला होता, गरंगळा चेंडू चालला होता आणि तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळाली आहे. व जसजसा धावसंख्या धावफलकावरती उभारल्या जात आहेत ना तसतसा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास देखील बळावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विस्फोटक फलंदाज आक्रमक फलंदाज तंबूमध्ये परतल्यानंतर थोडासा जो मानसिक दबाव आहे तो दबाव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, कारण एक चांगली भागीदारी बनवायची आहे, एक टार्गेट सेट करायचं आहे आणि शिवाय आपली विकेट देखील या ठिकाणी राखून ठेवायचे आहे. येणाऱ्या षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ असेल. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जरूर होता, परंतु वेग आणि वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र निरुत्तर करते. स्ट्रायकिंग एंडचा आक्रमक फलंदाज तौसिफ शेख याला. आदर्श घरत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर एक आत्मविश्वासानं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज दुसऱ्या चेंडूवरती जरूर षटकार आला, फाईटबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाले. स्वतः संघनायक आहे आणि संघनायक ज्यावेळेला एखाद्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो ना त्यावेळेला इतर खेळाडूंमध्ये ती ऊर्जा मात्र आपसूकपणे संचारलेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि यावेळेला ती ऊर्जा प्रत्येक खेळाडूमध्ये संचारणं गरजेचं आहे. वा थोडंसं आक्रमक शैलीचं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाईडचं पूर्णपणे क्षेत्ररक्षण खुलं केलं आहे, कारण ज्या पद्धतीचा बॅट स्पीड आहे व्यक्तिमत्व ब्रिजेश भाई पटेल साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करेल आणि खरं तर ग्राउंडवरती उपस्थित असलेल्या माझ्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. आघाडीचे 2 फलंदाज जरूर गमावलेत आणि धावा धावफलकावरती मात्र आल्यात त्या 36 धावा. प्रति षटक 12च्या सरासरीनं आतापर्यंत धावा धावफलकावरती. गोलंदाजीचं अनालिसिस जर आपण पाहिलं विनोद भगत 1 षटक 13 धावा, कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये, परंतु 2 आघाडीचे गोलंदाज या ठिकाणी मात्र सफल पाहायला मिळतात. अजय भातोचे 1 षटक 9 धावा, कमालीचं गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आदर्श घरत ज्यानं खरंच आदर्श प्रस्थापित केला आपल्या संघातील खेळाडूंच्या समोर, कारण 1 षटक 13 धावा आणि 1 महत्वपूर्ण विकेट त्याच्या खात्यामध्ये जरूर जमा झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय, 36 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये आक्रमक खेळ मैदानावरती होणं अपेक्षित असणार आहे. कमीत कमी हे जे 36 धावांचं टार्गेट आहे या 36 धावांच्या टार्गेटला अराउंड 60-65 जर कन्वर्ट करता आलं, कारण संघनायक
प्रशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे, ते पेशन्स आहेत आणि जर का त्या गुणवत्तेला आधारित खेळ जर आपण पाहिला तर 12 षटकामध्ये सामन्याचं स्वरूप पालटण्याची क्षमता या फलंदाजामध्ये नक्कीच आहे. मागील सामन्याचा अर्थातच पहिल्या सामन्याचा विचार केला, अवघ्या 7 चेंडूंचा सामना केला होता आणि तब्बल 23 धावा, अगदी तीच इनिंग जर या मॅचमध्ये देखील आली तरी इथून एक चांगला टार्गेट हा नक्कीच सेट केला जाऊ शकतो. प्रिव्हियस बेस्ट मोडण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेमध्ये, संघनायकाची भूमिका काय हे मात्र दाखवावं लागेल. परंतु राम पाटील यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय, कमालीचं टायमिंग, प्रीमेडिटेड शॉट, अगोदरच मानस बनवला आणि चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेखा पार, चौकार. ठीक समोर आपण बॉबी कोळी यांना देखील पाहू शकतो. हिरा बैल आणि सोन्या बैलचे मालक आहेत. त्यांना क्रिकेट बरोबरच बैलगाडा शर्यतीची देखील आवड आहे आणि एक महाराष्ट्राच्या मातीतील हा मर्दानी खेळ आहे आणि त्याचबरोबर क्रिकेट आपल्याला नक्कीच एन्जॉय करताना पाहायला मिळतं. तर बॉबी आपलं देखील स्वागत आहे आणि त्याचबरोबर PPLचे खंदे समर्थक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. यावेळेला पुन्हा एकदा उजव्याची बाहेरचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअलमध्ये म्हटलं जातं इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड. इथे मात्र थोडासा बॅट स्पीड कमी पडला, हेच कारण होतं. शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू गॅदर केला, तोपर्यंत मात्र मिळाली एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं संघ मात्र पुढे सरसावलाय. धाव फलकावरती 2 गडी बाद. 41वा चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे आणि इथून मात्र जितक्या धावा येतील त्या धावा या निर्णायक असणार आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी मात्र या ठिकाणी नक्कीच आमच्या आयोजन समितीच्या वतीनं वॉर्निंग येते, कारण आपल्याला टाइम लिमिटेशन आहे. नियमांचं पालन करून कोणालाही त्रास होणार नाही आणि नियमाच्या बाहेर जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा खेळ या मैदानावरती करायचा नाहीये. यावेळेस स्विच केलं होतं स्वतःला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं जातं. पण या सिच्युएशनमध्ये ज्यावेळेला फलंदाज एखादा चेंडू मिस करतो ना, त्यावेळेला त्याला अपेक्षा, सगळ्यात पहिली अपेक्षा असते ती पंचांकडनं की कदाचित पंचांवरती थोडासा दबाव टाकून. परंतु हे प्रोफेशनल पंच आहेत, निष्णांत पंच आहेत आणि यांनी असे अनेक सामने पाहिलेत, असे अनेक खेळाडू पाहिलेत आणि एकेकाळी मी म्हणेन यांनी देखील आपला क्रिकेट बहरताना आपल्याला याच मैदानांवरती पाहायला मिळालं आहे. त्यावेळची परिस्थिती थोडीशी वेगळी होती. विशाल सर आमच्या समोर जुळले गेलेत. सुनीलजी पाटील सरांची देखील आम्ही मगाशी चर्चा केली होती. म्हणजे त्या वेळेचा क्रिकेट आणि आत्ताचं आलेलं क्रिकेटचं हे जे ग्लॅमर आहे, यामध्ये जमीन आसमानाचं अंतर हे नक्कीच त्या चर्चेमधून आपल्याला पुढे आलं. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. पुन्हा एकदा पाहिलं तर राम पाटील कमालीची गोलंदाजी करत असताना ज्या वेळेला संघनायकानं चेंडू विश्वासानं हातामध्ये दिलाय ना, त्या वेळेला या गोलंदाजानं संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवलाय. एक तारणहार गोलंदाज म्हणून प्रत्येक सामन्यामध्ये राम यांनी गोलंदाजी केली आहे. परंतु इथे अगोदरच मन बनवलं होतं या चेंडूवर मला करायचा आहे प्रहार. चेंडू जातोय डी पेक्षा काबार, रिझन मधून 1 बाउन्स, चौकार. या चौकारानं कुठेतरी आम्ही म्हणेन सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल, कारण थोडासा दबाव, ज्यावेळेला धावा येत नाहीयेत ना सर, त्यावेळेला दबाव हा आपसुकपणे बिल्डअप होत जातो आणि ज्यावेळेला दबाव निर्माण होतो ना, त्यावेळेला तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक, आक्रमण करा. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स, हे क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि ते अटॅकिंग क्रिकेट यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत धाव फलकावरती 46 धावा आणि षटक क्रमांक 4 यावेळेस मैदानावरती सुरू आहे. या चेंडूवरती देखील मोठा फटका येणार की गोलंदाज कमबॅक करत असताना आपली गुणवत्ता सिद्ध करणार आणि तेच जे आपण प्रत्येक सामन्यामध्ये चित्र पाहिलं. राम पाटीलनं मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. षटक समाप्त होतंय 4. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा मात्र आल्यात 2 गडी बाद. 46वा
खरं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. आदरणीय संदीपजी वासकर सर असतील, किरणजी पाटील सर असतील, योगेशजी मडवी सर असतील, त्यानंतर संतोषजी गरज सर असतील, रमेशजी पाटील साहेब असतील आणि महेंद्रजी पाटील साहेब असतील. या संपूर्ण मित्रपरिवारानं मात्र एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी अथक परिश्रम केले. एक एक संकल्पना, एक एक पाऊल मी वडेन अगदी विचारपूर्वक केला आणि ह्या पर्वाला वेगळेपण कसं देता येईल त्यासाठी मात्र अतोनात मेहनत केली. आपल्यासाठी ही स्पर्धा सर 12 दिवसांची आहे, परंतु या स्पर्धेची पूर्व तयारी गेली 4 ते 5 महिन्यांपासून सुरू आहे. इतके अथक परिश्रम आणि या सर्वाच्या पाठीमागे जर कोण असेल तर तो आदरणीय संदीपजी वासकर आणि त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग आणि त्याचबरोबर पनवेलला समालोचक क्रिकेट समालोचक असोसिएशन, अतोनात मेहनत. आणि हे सर्व कशासाठी तर समाज सेवेसाठी. कारण या स्पर्धेतून मिळणारा निव्वळ जो काही नफा आहे तो नफा आणि त्या व्यतिरिक्त इतर जे काही देणगी स्वरूपामध्ये धन गोळा केलं जातं, तर इथे मात्र टाइम अलर्ट पंचांचा इशारा येतोय की वेळ अपेक्षेपेक्षा जास्त घेतला जातोय आणि इथून मात्र तुम्हाला वॉर्न आउट केलं जाणार नाही, तर इथून तुम्हाला पॅनलाइज किंवा पिनलाइज देखील केला जाऊ शकतं. अंतिम षटक यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. कमालीचा टायमिंग, एक्झिक्युशन खूप कमालीचं आहे आणि चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. जर आपण तौसिफ शेखचे पाहिली तर सर्व फटके त्याचे लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग या रिझन मध्ये होते, फाईन लेग या रिझन मध्ये होते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यास भाग पाडलाय. कारण मी मैदानाच्या चौफे टोलेबाजी करू शकतो हे मात्र तौसिफनं दाखवलंय. एक शॉर्ट बट स्वीट इनिंग तौसिफनं एक शीट अँकरचा रोल अदा केलाय. आपल्या संघनायकाला महत्वाची साथ दिली. इथे एक गिफ्ट मिळालं होतं, लोअर फुल टॉस कन्वर्ट केलं जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. इथून पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रिव्ह्यू या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. इट्स अ बॅट्समन रिव्ह्यू. इट्स अ बॅट्समन रिव्ह्यू फॉर बीमर. येस, बीमर साठी बॅट्समन्स रिव्ह्यू आहे. बीमर साठी रनआउटचा डिसिजन आय थिंक पंचांनी ऑन फील्ड दिलाय. हॅलो. तर परंतु व्यासपीठावरती शाहिद शेख सर यांचं देखील आगमन झालंय. मी सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं. तर नक्कीच या ठिकाणी बिबार साठीचा हा बॅट्समन्स रिव्ह्यू आहे. कारण ज्या वेळेला चेंडू रिलीज केला गेला कदाचित तो चेंडू ओव्हर वेस्ट हाईट आहे का हे तपासलं जातंय. ऑलमोस्ट फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे रनआउट तर असेलच. इफ जर हा चेंडू भीमर जरी असला तरी फलंदाज रनआउट आहे. त्यामुळे प्रशांत ओळखले की आपल्याला मैदान सोडावं लागणार आहे. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं असेल जो असेल यावेळेला स्ट्रायकिंग एंडला. आमच्या सर्व टेक्निकल टीम्स या ठिकाणी अलर्ट झाल्यात. आमचे थर्ड अंपायर, तिसरे पंच देखील या ठिकाणी हा चेंडू पाहत आहेत. डिसिजन पेंडिंग असं आपल्याला स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळते. चर्चा सुरू होती. आदरणीय संदीपजी वासकर साहेब असतील आणि त्यांचं संपूर्ण सर. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी डिसिजन आलेलं आहे. तर याच दरम्यान रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतदा खानावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. दादा व्यासपीठावरती या. आपलं आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीग आत्ताच आपण पाहिली आणि खरं तर रायगड क्रिकेट असोसिएशनचे खरं तर उपाध्यक्ष म्हणून आमचे प्रशांतदा खानावकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि ही स्पर्धा देखील आपण रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसारच भरवण्यात आली आहे. पनवेल प्रीमियर लीग. मी पुन्हा एकदा प्रशांतदा खानावकर यांचं मनपूर्वक स्वागत करेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला कमबॅक. मागील सामन्यामध्ये देखील कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, जिथे धावा डिफेंड करताना खूप महत्वाचा रोल
या गोलंदाजांना आपल्या संघासाठी निभावला होता आणि ही भूमिका असते पण प्रत्येक खेळाडूला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती सिच्युएशन प्रमाणे म्हणजे एक संघनायकाची एक रणनीती असते की अशा प्रकारे जर सामना झाला तर या खेळाडूचा मी वापर करू शकतो. परंतु इथे मात्र वेट अँड वॉचचा क्रिकेट बॅकफुटला वेट केला क्रीजच्या खोलीचा वापर केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र मिळते संधी धावा एकवटल्या गेल्या दोन तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये नशिबाची मिळाली आहे साथ तिसऱ्या पंचांची या ठिकाणी घेतली जाते मदत पण डायरेक्ट हिट देखील आपल्याला पाहायला मिळालंय बरेच महत्वपूर्ण सामना आणि बरेचसे डिसिजन हे आमच्या टेक्निकल टीमकडे येतात त्यामुळे जो प्रेशर आहे तो मैदानाच्या आतमध्ये दोनही संघांवरती आहे दोनही खेळाडूंवरती आहे आणि तितकाच प्रेशर आमच्या टेक्निकल टीमवरती देखील आहे कारण हे जे निर्णय आहेत हे निर्णय मात्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि सामन्याच्या निकालामध्ये या निर्णयांचा मात्र खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्ट्यांना स्पर्श करून चेंडू गेला आणि तर या ठिकाणी आगमन झाले आमचे प्रसाद पाटील उर्फ पप्पू घोडगावचे एक विस्फोटक खेळाडू आहेत मॅच एन्जॉय करतात. मी प्रसाद पाटीलला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं त्यांनी आम्हाला संपूर्ण पाण्याची व्यवस्था करून दिली आहे जल हे तो कल आहे असं म्हटलं जातं आणि प्रसाद पाटीलचं मी आभार व्यक्त करेल. तर तौसिफनं या ठिकाणी स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये मात्र नाहक आपल्या विकेट गमावला गेला. रणनीती थोडीशी वेगळ्या प्रकारची होती. अविनाश सर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठी फटकेबाजी करायची अंतिम दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे 52 धावा जरूर धावफलकावरती आल्यात या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 53 धावा डिपेंड होताना पाहिल्यात त्यामुळे एक सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज जरूर असणार आहे की जर 53 धावा डिपेंड होऊ शकतात तर इथून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मॅक्झिमम जर 2 आपल्याला पाहायला मिळाले 2 मॅक्झिमम जर आले तर ही धावसंख्या अजूनही 65 अराउंड आपल्याला 63 किंवा 60 प्लस आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते आणि त्यातल्या त्यात जर नशिबाची साथ मिळाली आणि एखादा जर खराब चेंडू आला ही शक्यता खूप कमी आहे कारण रोहन कोळी ज्या पद्धतीनं लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतोय ना मी म्हणेन नियंत्रित मारा काय असतो याचं उत्तम उदाहरण मात्र रोहन कोळीनं प्रत्येक सामन्यागणिक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवलंय. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न थोडासा गती परिवर्तन होता धीम्या गतीचा चेंडू आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळतात आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डोकेदुखी ही गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण चेंडू होता तो देखील मिस झालाय परंतु धावा अजूनही धावफलकावरती जर आपण पाहिले तर 54 धावा. पुन्हा एकदा शफल अक्रॉस द लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय आणखीनच बाहेर निघतोय पंचांकडे अचाळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं या सेटचा वाईड पंचांचा इशारा आलाय आणि या एका धावेनं 55 नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून एक बिग हिट 60 प्लस हे टार्गेट नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळू शकतं परंतु हे टार्गेट दिलं जाणार की गोलंदाज रोहन कोळी मात्र दिमागदार पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपला एक इम्पॅक्ट या ठिकाणी दाखवणार. इथे मात्र यष्टीरक्षक फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करू शकला नाहीये सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर केलाय आणि त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय या सेटचा आउट फलंदाज बाद अंतिम 2 चेंडू फेकले जात आहेत निर्धाव धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 54 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जाणार अर्थातच टार्गेट सेट केलं जाणार 55 धावांचं 55 धावा झाल्यात माफ करा थोडस स्कोर कार्ड मध्ये आपण चेंजेस पाहतोय 55 धावा धावफलकावरती झाल्यात आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 56 धावांचा आणि या 56 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती होतोय बदल सदस्य पनवेल समालोचक समिती सन्माननीय अविनाशी कोळी साहेब गव्हाण यांच्या सुमधुर वाणीतून
थँक्यू अर्जुन सर. खरं तर PPLचा रणसंग्राम आपण बघतोय. PPL अर्थातच पनवेल प्रीमियर लीग. खरं तर हा खेळ नाही आहे, हे स्वप्न आहे. हे स्वप्न आहे जे बघितलं होतं संदीपजी वासकर यांनी. हे स्वप्न आहे जे बघितलं होतं सर्व पनवेल क्रिकेट समालोचकांनी. आणि अर्थातच ज्याची स्थापना केली होती गरीब व गरजू मुलांना मदत करण्यासाठी. मागच्या 3 वर्ष आम्ही स्पर्धा भरवतोय आणि मागच्या 3 वर्ष आपण जर पाहिलं असेल तर पनवेलच्या कानाकोपऱ्यातल्या गरजू मुलांना शालोपयोगी वस्तू देण्याचं काम नक्कीच या असोसिएशनच्या माध्यमातून केलं जात आहे. खरं तर याच्यासाठी लाख मोलाची देणगी आम्हाला जी लाभते त्या सर्व देणगीदारांचे आभार. आणि अर्थातच थँक्यू अर्जुन सर. पहिलं सत्र आपण बघितलं या मॅचचं अर्जुन सरांच्या वाणीतून, ज्यामध्ये 55 धावा करून 56 धावांचं आव्हान ठेवलंय. ते अर्थातच शौर्य टायगर 11 खुटुकबंधन संघाला. अविनाश सर या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती. तर व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान करणार आहोत. खरं तर आज PPL स्पर्धेसाठी ती उपस्थिती दाखवली आहे. आमच्या व्यासपीठावरती गव्हाण पोलीस स्टेशनचे सिनियर बालासाहेब रोकडे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी सन्माननीय बाळासाहेब रोकडे साहेबांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपला शुभ सन्मान येथे केला जाईल. मी संदीप वासकर यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे तो सन्मान केला जाईल. तर सन्माननीय बाळासाहेब रोकडे साहेबांचा सन्मान केला जाईल. गव्हाण फाटा पोलीस स्टेशनचे सिनियर साहेबांचा सन्मान होतो आमच्या व्यासपीठावरती. खरं तर आज फार दूरवरून आलेत आणि निश्चित या PSI बाळासाहेब रोकडे साहेबांचा सन्मान होतोय. प्रेमाचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही साहेबांचं सन्मान करतोय. ब्रिजेश पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. तर व्यासपीठावरती अजून एक सन्मान केला जाईल. पनवेल महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व आणि नगरसेवक ब्रिजेश भाई पटेल साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. तर आपण सन्मानित करूया. तर राजेशदादा काकडे यांचाही सन्मान केला जाईल. राजेशदा एक मिनिट आपण देखील थांबायचं आहे. आपला सन्मान देखील इथे केला जाईल. मी इथे सन्मान करतोय पनवेल महानगरपालिकेचे दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर नगरसेवक खारघरचे सन्मान्य ब्रिजेशभाई पटेल साहेबांचा सन्मान आमचे महेंद्र पाटील यांच्या शुभार्थ करण्यात येतोय. आमच्या त्यानंतर राजेशदादा काकडे या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये समाधान भोईर यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. मी रोशन पाटील आणि महेंद्र पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे दादांचा सन्मान करायचा आहे. राजेशदादा काकडे क्रिकेटला खरं तर धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्याने प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये राजेशदादा काकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. शाल, प्रेमाचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन शाहिदभाई शेख देखील उपस्थित झालेत. आधी आपण समाधान भोईरचा सन्मान करूया. पेंदरचे एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आज आमच्या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान केला जातोय. समाधान भोईर चा सन्मान रोशन पाटील यांच्या शुभाचे करण्यात येतोय. वस्त्र अलंकार नितेश दादा पाटील यांचा व्यासपीठावरती आगमन झालंय. शाहिद शेखचा आपण सन्मान करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केलं जाते शाहिदबाईला. आमचे रोशन दादा पाटील यांच्या शुभाचे तो सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन आपण सन्मान करतोय. तर आता ज्यांचा व्यासपीठावरती आगमन झालंय खरं तर मित्र
त्यांच्यासोबत विश्वनाथ दादा पाटील आणि तकदी दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश दादा पाटील, गरिबांचे दाते म्हणून ज्याला संबोधलं जात आहे, समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे आणि प्रत्येक शुभकार्य असो किंवा दुःख असो त्या ठिकाणी नेहमीच उपस्थिती दाखवणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच सातत्यानं खूप मोठा सपोर्ट त्यांचा प्रत्येक युवा पिढीला असते. असे व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके नितेश दादा पाटील आमच्या व्यासपीठावरती आलेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. आपण वळणार आहोत मॅच कडे वळलोय. मॅच कडे अर्थातच सेकंड इनिंगला सुरुवात झाली. आदर्शच्या बॅट मधून आलेला ऑफ ड्राईव्हचा फटका ओव्हर द रोप, अर्थातच पहिला दन 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 चौकार. पहिल्या चेंडूवर बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र दाखवलं मी आहे संघाचा संघनायक. यावेळेला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन कडे. कार्पेट ड्राईव्ह म्हटला जाणारा फटका, फक्त एक धाव आणि एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकावर धावा 5. नक्कीच या ठिकाणी दमदार सुरुवात होणं गरजेचं आहे विजयासाठी. जर लक्ष्याचा जर आपण विचार केला तर लक्ष्य फार मोठं नाहीये, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं अविनाश सर की धावा किती असो धाव फलकावरती, कारण कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. कोणतीही धावसंख्या विजयाची शाश्वती देत नाहीये. उदाहरण ठेवायचं असेल तर 434 धावा जेव्हा केल्या होत्या ऑस्ट्रेलियाने, सहज वाटलं होतं की ऑस्ट्रेलिया जिंकेल, पण मनात होतं काहीतरी वेगळं. हर्षल गिफ्टच्या या वेळेला मनात वेगळं आहे. या अजय बातुसे याच्या आलाय बुम 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 षटकार. तर अर्जुनचं स्ट्रॅटेजी बघा. 55 धावांचं आव्हान आहे, 5 षटकामध्ये 55 धावा, 11च्या सरासरीने जायचं आहे, पण 56 धावा करायच्या आहेत. 11ची सरासरी म्हणावी लागेल, पण अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं. धावा जेवढ्या लवकर येतील तेवढं प्रेशर नक्कीच कमी होईल. नक्कीच पॉवर प्लेच्या 2 षटकांना तुम्हाला युटिलाइज करावं लागेल. 5 सामना कोणताही असो, लक्ष कोणतंही असो, तुम्ही एका निर्धारित प्लॅनिंग नुसार जर मैदानाच्या आतमध्ये याल ना. काय झालं तर वर्ल्ड कपचा मेगा फायनलचा सामना आपण पाहिला, बऱ्याचशा चर्चा त्या सामन्यावरती झाल्या, परंतु मी म्हणेन की ज्या प्रकारे एनर्जी लेवल पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजाने दाखवली, ती एनर्जी लेवल पुढील सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली नाही. आणि इथे मात्र कमाल धमाल आणि चेंडू करून जातोय फलंदाजाला मालामाल. बॅक टू बॅक दुसरा विकेट षटकार. आणि या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती अविनाश सर आपण पाहतोय 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इक्वेशन जर आपण पाहिलं अजूनही येणारे 25 चेंडू आणि 39 धावांची गरज, फाईट बॅक केला जाऊ शकतो. आतापर्यंत जर पाहिलं ना तर वेगवान गोलंदाज बरेच आपण पाहिले, परंतु ज्या प्रकारची रिदमिक गोलंदाजी आहे ना सोन्या पावसाची, प्रभावित करणारी आहे. परंतु इथे आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात, अगदी त्या प्रकारे हा आघाडीचा गोलंदाज आणि या गोलंदाजावरती मात्र केलं जातं आक्रमण. इथे गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर आणि 2 क्षेत्ररक्षकांना वेधून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं थोडंसं थांबवतोय सर आपल्याला, कारण सन्माननीय पाहुणे अतिथी देवोभव ही आपली परंपरा आहे. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर या मंचावरती सन्माननीय श्री नितेश शेठ पाटील साहेब, प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा, आणि ते देखील हा सामना एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सर्व जे मान्यवर आहेत ना, आपला अमूल्य वेळ खर्च करून ना या ठिकाणी ज्या वेळेला सामने पाहायला येतात ना त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये आपसुकपणे संचारते.
आयोजकांच्या मध्ये एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मंचावरून हे सामना पाहत असताना त्यांच्या संघाला देखील आपल्याला एक वेगळी ऊर्जा या मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच. म्हणून तर प्रेक्षकाला मायबाप का म्हटलं जातं? प्रेक्षकाला मायबाप याच्यासाठी म्हटलं जातं. तर या ठिकाणी आगमन झालंय सन्माननीय इम्रानजी दिवान साहेबांचा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आमचे नितीनदादा पाटील आपल्याला आमंत्रित करतात. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी दमदार सुरुवात केला अविनाश सर. काउंटर अटॅकची जबाबदारी स्वीकारली. एकंदर जर विचार केला तर आदर्श घरात जो संघनायक देखील आहे, परंतु अजय भातोसेला आज या रजनीमध्ये थांबवणं थोडंसं कठीण आहे. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी तो एका वेगळ्या उंचीवरती आपल्या खेळाचा जो दर्जा आहे तो सेट करत असताना आणि आपल्यामधील जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता पणाला लावत असताना आपल्या संघाला संघर्ष करताना हा खेळाडू मात्र संघासाठी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 21 रन्स ऑन द बोर्ड. इथून फाईट बॅक करायचा असेल तर मात्र उच्च कोटीची गोलंदाजी आणि उच्च कोटीचा खेळ मात्र तुम्हाला मैदानावरती करावा लागेल. उच्च कोटीचा खेळ नक्कीच करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. यावेळेला डावखुरा त्याचा गोलंदाज, ज्यावेळेला काय सुंदर फटका खेळलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दन 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 दन. या ठिकाणी आपण पाहिलं तर क्रिकेट बरोबर सुमधुर संगीताची मेजवानी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या डीजे ऑपरेटरचं देखील आपण कौतुक करूया. अप्रतिम संगीत त्यांच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज आणि हे होणं गरजेचं आहे. फॉर टिट्स फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर ठोस्यास ठोसा तुम्हाला देता आला पाहिजे. सूर्यकांत पाटीलचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं. मी म्हणेन की या गोलंदाजाची जी एकंदर शैली आहे, या गोलंदाजाचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न केला. डीप टू द क्रीज हा फलंदाज वेट करत होता आणि ज्या लाईनची त्याने वेट केली त्याच लाईनवर चेंडू आला. केवळ दिशा दिली, गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. परंतु यावेळेला प्रोटेक्शन थोडंसं फोल्ड ठरत आहे आणि बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात धाव मात्र रोखली जाते. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ट्रॅप रचला गेलाय, जाळं बिंडलं गेलंय आणि या जाळ्यामध्ये मात्र सापडतोय मोठी शिकार. फलंदाज आदर्श घरात. बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट्स आणि सामन्यामध्ये जर तुम्हाला फाईट बॅक करायचं असेल तर रेग्युलर इंटरव्हलला तुम्हाला विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकेट्स मिळवतानाच तुमची दबाव निर्माण करू शकता. अन्यथा जर का हे फलंदाज 3 षटक मैदानावरती उभे राहिले ना तर मात्र कमालीचा खेळ किंबहुना सामना एकतर्फा करून आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतात. नक्कीच. खरं तर आपण बघत होतो फलंदाजी आदर्श घरात काय प्रभावित केलं होतं या फलंदाजाने. तर दुसऱ्या बाजूला आपण बघत होतो अजय भातोसे. पण क्रिकेटमध्ये जशास तसे असं उत्तर दिलं जात आहे. कोणाला वाटलं होतं 434 धावांची मॅच साऊथ आफ्रिका जिंकेल. कोणाला वाटलं होतं 2019च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड आपल्याला परास्त करेल. पण ते घडलं होतं. क्रिकेटमध्ये काल घडलेल्या गोष्टीला आज किंमत नाहीये. खरं तर एक ट्विट मी तुम्हाला सांगेन नक्कीच सर. एक ट्विट केलं होतं मोहम्मद कैफने. मोहम्मद कैफचं असं ट्विट होतं की ऑस्ट्रेलियन संघ भारी असं मी म्हणणार नाहीये, इंडियन संघ हा कितीतरी भारी होता. त्याबद्दल आपण बोलूया. नक्कीच या वर्ल्ड कप नंतर बऱ्याचशा चर्चांना उधाण आलं. परंतु एक गोष्ट मी सांगेन, ज्यावेळेला तुम्ही एखादी स्पर्धा खेळवता, आपण IPLचं उदाहरण घेऊया, आपण ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या CB सिरीजचं उदाहरण घेऊया. तिथे फायनल बेस्ट ऑफ 3 असते. मग वर्ल्ड कपची फायनल एका मॅचची का? या विषयावरती आपण चर्चा जरूर करणार आहोत. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहतोय. थोड्याशा धीम्या गतीच्या चेंडूचा वापर केला होता. गती परिवर्तन हे मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं आणि डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो ना त्यावेळेला हे सुंदर दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं होतं डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज कायम डोकेदुखी ठरत असं समोरच्या संघाची. हा डोकेदुखी ठरेल का? यावेळेला मात्र चांगला चेंडू होता.
अलॉंग द कार्पेट चेंडू ढकललाय, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून प्लेसमेंट कमालीचं आहे. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार. अप्रतिम संगीत ऐकवले. खरं तर नितीनदादा पाटील यांच्या नावाचं स्पर्धा निश्चित याही वर्षी आमदार चषक तुम्हाला जानेवारीच्या सुरुवातीला पाहायला मिळेल. आणि निश्चित आमच्या व्यासपीठावरती नितीनदादा पाटील गोरगरिबांसाठी नेहमीच सातत्यानं आम्हाला मदत करणारे आणि खरं तर समाजसेवा ही ईश्वरसेवा मानणारे हे व्यक्तिमत्व, हाय अँड हँडसम व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहेत. खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच आनंद असतो आणि त्यांनी आमच्या स्पर्धेसाठी तब्बल 30,000 रुपयाचं आणि देणग्या स्वरूप आम्हाला प्राप्त करून दिल्यात. दादांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच नक्कीच योगेश सर, आणखीन एक पारितोषिक आता खेळाडूंसाठी मात्र ही सुवर्ण संधी आहे. साई श्रद्धा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी मात्र 1,000 रुपयांचं पारितोषिक. एटीएम खुलं झालंय. साई श्रद्धा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु फाईट बॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. युटर्न सामन्याला द्यायचं असेल तर मात्र तुम्हाला कमालीचा आउट ऑफ द बॉक्स खेळ या मैदानावरती करावा लागेल. नक्कीच आउट ऑफ द पार्क, अर्थातच जे कोणाच्या मनात नसेल ते करून दाखवावं लागेल. कारण कुटुंबबंधन संघ मागचा पहिली मॅच हरल्यानंतर कमबॅक करताना आपण इथे पाहतोय. या वेळेला पहिलं षटक जर लागलं होतं कुटुंबबंधन संघाकडे, दुसरं षटक मात्र नक्कीच लागलंय ते अर्थातच तुरमाळे आणि कोलवाडी या संघाकडे, कारण अतिशय दर्जेदार कमबॅक केलंय. या ठिकाणी पहा इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्याचा निर्णय संघनायकाच्या माध्यमातून घेतला आणि तो निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत देखील. इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट टाकू शकेल का, कारण येणारे 18 चेंडू आणि तर व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. मित्र हो, नुकताच मी सांगितलं की आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि नेहमीच सातत्यानं प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व. खरं तर म्हटलं जातं ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, परंतु आमच्या नितीनदादांबद्दल म्हणेल की त्यांनी शून्यातनं आपलं खरं तर स्वराज्य निर्माण केलंय. कारण त्यांची सुरुवात मी त्यांना पाहिलं होतं की एखाद्या छोट्याशा बाईकवरून झाली आणि आज त्यांच्याकडे जर पाहिलं ना तर अभिमान वाटावा असा अग्री समाजातला हा आपला व्यक्तिमत्व आज खरं तर बिझनेसमध्ये सगळ्यात पुढे पाहायला मिळतोय. आज दादांकडे अशी कोणती गाडी नाहीये की त्यांच्या जवळ नसेल. आणि ते आमचे नितीनदादा पाटील, मी विनंती करेन साहेबांना की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. आमची पनवेल समालोचक असोसिएशनला विनंती करेल की आपल्या शुभासे दादांचा सन्मान करायचा आहे. एक अप्रतिम व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व असलेले हाय अँड हँडसम व्यक्तिमत्व म्हणजे आम्हा सर्वांचे लाडके, सातत्यानं प्रेरणादायी ठरणारे आम्हाला आणि सातत्यानं आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती देणारे आणि नेहमीच सातत्यानं आमच्या पाठीशी उभे राहणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे नितेश दादा. क्रिकेटची खूप आवड आहे. आत्ताच त्यांचं संगीत ऐकले की आमदार चषक पुन्हा होणार आहे मित्र जानेवारीमध्ये, आणि त्या स्पर्धेचे लाडके आयोजक बघा आल्या ट्रॉफीला उचललंय, एवढं प्रेम त्याच्यावरती. आणि खरं तर ती ट्रॉफी त्यांना आवडली म्हणून दादांनी लगेच ट्रॉफी उचलली. कदाचित येत्या आमदार चषकामध्ये ही ट्रॉफी पुन्हा पाहायला मिळेल की काय, कारण दादा जे बोलतात ते करून दाखवतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, नेहमीच चेहऱ्यावरती आनंद असतो. आणि मी आत्ताच सांगितलं की शून्यातनं स्वराज्य निर्माण केलंय. अगदी आगरी समाजातला एक अभिमानाची गोष्ट की अशा प्रकारे जे व्यक्तिमत्व आहेत ते कमी आपल्या वेळेत पाहायला मिळतात. आपण नक्कीच या ठिकाणी येणारे 18 चेंडू आणि अजूनही 27 धावांची गरज आहे. सामना इक्वली बॅलन्स आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण एखादं षटक हे सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करू शकतं. आणि यावेळेला मंचावरती जे सन्माननीय अतिथी आहेत पहा, शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण आपण दादांना या ठिकाणी तकदीर दादांचा आणि विश्वनाथ दादांचा देखील सन्मान केला जाईल. आपण एका ओव्हर नंतर करू. यावेळेला कमालीची गोलंदाजी पहा ऋषी घरात. आपल्या मी म्हणेन क्रिकेटिंग करिअर मधील जर सर्वोत्तम स्पेल तुम्ही या ठिकाणी हाताळलात ना तर या सामन्यामध्ये देखील जीव ओतण्याचं काम तुम्ही गोलंदाजीच्या माध्यमातून करू शकता. ज्या गुणवत्तेच्या आधारावर तुमची संघामध्ये निवड झाली आहे ना, जर ती गुणवत्ता तुम्हाला पणावाला लावायची असेल ना तर तुमच्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वोत्तम स्पेल तुम्हाला इथे हाताळावा लागेल. यावेळेला मात्र
कमालीची टायमिंग आहे. इथे फलंदाज थांबायला तयार नाही आहे. दोनही फलंदाज यावेळेला मात्र विजयाच्या दिशेनं घोडदौड सुरू करतायत. चेंडू सीमारेषा पार, चौकार. गावचे आमचे सन्माननीय प्रत्येक दादा यांचं आगमन झालंय. विनंती करेल दादांना की आपण व्यासपीठावरती यावं. पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. विश्वनाथ दादांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. तसेच आमचे इम्रान भाई दिवान साहेबांना देखील विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. या दादा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. फलकावरती धावा आपण पाहतोय. त्याचबरोबर मंचावरती सन्माननीय पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण देखील पाहतोय. अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा. आणि हा स्वागत समारंभ मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मात्र गोलंदाजाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज. अल्लीच्या वाईट मधून मात्र येतोय दमदार चौकार. एक अविस्मरणीय क्षण, एक अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न. अगदी मुख्य स्क्रीनवरती पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही चमचमणारी ट्रॉफी आणि त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे आणि या संपूर्ण लीगमध्ये ज्यांनी आपल्या अथक परिश्रमाच्या माध्यमातून या PPL 3 ला एक वेगळं स्वरूप दिलं, हे आमचे सर्वच आयोजक यावेळेला मात्र आपल्याला एकाच मंचावरती पाहायला मिळतात. सामन्याचा जर आपण विचार केला 38 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही इक्वेशन आपण पाहतो. येणारे 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. यावेळेला आणखी एक जोरदार फटका. इथे मात्र अली थांबायची आवश्यकता नाहीये हे सांगतोय. पारड्यामध्ये हा चेंडू आला आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आयन अँड सम षटकार. 6 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक षटकारा गणिक मात्र आपण या ठिकाणी पाहतोय की अकाउंट मध्ये पैसे जमा होत आहेत. साई श्रद्धा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 2000 आणि प्रत्येक चौकारासाठी मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक. अजय ज्याच्या बाहेरमधून चौकार आला आहे, तर अलीनं देखील या सुवर्ण संधीचा लाभ घेतलाय. एक षटकार एक चौकार अलीच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय. इक्वेशन यावेळेला स्क्रीनवरती आपण पाहू शकता. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर खरं पाहता सामना सोपा आहे, परंतु क्रिकेट आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. एका चेंडूमध्ये 12 धावा होताना आपण पाहिल्यात, तर 12 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिपेंड होताना आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये पाहिली आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये कोणी काही प्रेडिक्ट करू शकणार नाहीये. क्रिकेट खरं तर असं म्हटलं जातं, इंग्लंडने जेव्हा क्रिकेट सुरुवात केली तेव्हा क्रिकेटची व्याख्या केली गेली की क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम. पण ह्या वेळेला मात्र म्हणावं लागेल की क्रिकेट इज जेंटलमॅन्स मेंटल गेम. मानसिक दबाव तुम्ही किती चांगल्या पद्धतीने हाताळताय त्यावर पूर्ण खेळ अवलंबून आहे. अर्थातच मी मोहम्मद कैफचं उदाहरण दिलं होतं. त्याचं असं स्टेटमेंट होतं की कागदावरची भारतीय टीम खूप स्ट्रॉंग आहे, तर ऑस्ट्रेलिया टीम नाहीये. अविनाश सर थोडंसं थांबवतोय. साई श्रद्धा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी. कारण विजयासाठी 12 धावा आहेत, परंतु त्यांची अशी अपेक्षा आहे की दर 3 षटकार जर आले, आता ते पॉसिबल होणं नाहीये, परंतु जर झाले तर त्यासाठी मात्र तब्बल 3000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. म्हणजे चौकारांची हॅट्रिक पॉसिबल आहे, कारण 12 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 2, तर प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक साई श्रद्धा डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून. क्रिकेटला आलेलं आहे ग्लॅमर. या ग्लॅमरचा उपयोग करून घेतील का हे दोन्ही फलंदाज. खरं तर सामना सोपा आहे, पण सामना अजून संपलेला नाहीये, कारण तुम्ही अजून जिंकलेला नाही आहात. जोपर्यंत शेवटची रन होत नाहीये, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, तोपर्यंत सामन्याचा निकाल स्पष्ट नाहीये. नक्कीच या ठिकाणी युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेला आणि हा विश्वास सार्थ ठरवायचा असेल तर मात्र कमालीची गोलंदाजी. यावेळेला 2 चेंडू निर्धाव फेकत असताना
असं म्हटलं जातं की जिथे निर्धाव चेंडू येतात ना तिथे दबाव हा आपसुकपणे तयार होतो आणि ज्या वेळेला दबाव निर्माण होतो त्यावेळेला विकेट येण्याची संधी देखील असते आणि या सिच्युएशन मध्ये 2 निर्धाव चेंडू आलेत इथून जर विकेट आली तर दबाव निर्माण केला जाऊ शकतो त्या दबावाचा फायदा विजयामध्ये परावर्तित देखील केला जाऊ शकतो मी म्हटलं होतं मानसिक दबाव तुम्ही किती चांगल्या पद्धतीने हाताळताय त्यावरती तुमचं क्रिकेट आहे. यावेळेला हाही चेंडू निर्धाव गेलाय आणि हाही चेंडू निर्धाव गेलाय म्हणजेच हृदयाचे ठोके नक्कीच 3 पटीने वाढले असणार या फलंदाजी करणाऱ्या संघाचे. नक्कीच ज्यावेळेला षटकाला सुरुवात झाली खरं तर मी कौतुक करेन साहिल चौधरीची एक युवा गोलंदाज आहे आपल्या गुणवत्तेच्या बळावरती आपली या संघामध्ये आपलं स्थान सुनिश्चित केलंय आणि फक्त साई चा जर आपण विचार केला पहा साहिलचा तर गुणवत्तेला आधारित गोलंदाजी मात्र साहिलकडनं यावेळेला शरीराचा वेध घेतला जातोय यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय फाईन मधून चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेखा पार मिळतील धावा 4 चौकार. नक्कीच चौकार आलाय पण अर्जुन सर खरं तर क्रिकेटमध्ये क्रिकेट हा महत्वाचा आहे खेळ हा महत्वाचा आहे फलंदाजी गोलंदाजी महत्वाची आहे पण नशिबाची साथ ही महत्वाची आहे का तर नक्कीच आहे. वर्ल्ड कप 2019 कोणी जिंकला इंग्लंडने जिंकलाय पण तो इंग्लंडला वर्ल्ड कप मिळवण्यामध्ये त्यांच्या नशिबाची नक्कीच साथ होती कारण आला होता तो 5 धाव्यांचा पंजा. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साई श्रद्धा डेव्हलपर्सचे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय की समालोचन कक्षाला देखील पारितोषिक आलेलं आहे रोख रक्कम 2000 रुपयाचा आणि इथून मात्र फलंदाज थांबायला तयार नाहीये चेंडू जातोय 1 बाउन्स सेंड टू द फेन्स 4 धावा चौकार. चौकार आलाय म्हणजेच सामन्याची हवा थोडीशी कमी झाली का कारण आपण म्हटलं होतं हॅट्रिक येणार का 3 षटकार तर नाही पण 3 चौकार नक्कीच येताना दिसतील आणि जे बक्षीस लावलं होतं अर्थातच साई श्रद्धा डेव्हलपर्सने ते होताना दिसेल का. नक्कीच या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चौकार आलेत या अगोदर आपण पाहिलं तर फाईनच्या रिझर्व्ह मधून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता त्यानंतर मात्र झेल घेण्याची संधी होती ती संधी गमावली क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटला आणि असं म्हटलं जातं ना की जर तुम्हाला नशिबाची साथ असेल ना तर आजच्या या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वोत्तम असणार आणि तो सर्वोत्तम खेळ 53 रन्स ऑन द बोर्ड 4 षटकांचा खेळ संपलाय इक्वेशन मात्र बदलतंय येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती विजयासाठी 3 धावांची. 6 चेंडू 3 धावा 6 चेंडू. खरं तर मी म्हटल्याप्रमाणे सामना अजून संपलेला नाहीये कारण कोणी अजून जिंकलेलं नाहीये शेवटचा चेंडू पडेपर्यंत. खरं तर अजून एक आठवण मला सांगता नक्कीच आवडेल भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना सुरू होता जिकडे जॅक कॅलिस आणि हर्षल गिब्स अतिशय लयबद्ध पद्धतीने फलंदाजी करत होती. खरं तर तो दिवस मला आठवतोय संकष्ट चतुर्थी होती त्या दिवशी. तदनंतर काय घडलं तदनंतर हर्षल गिब्स रिटायर्ड हट मधून मैदानाच्या बाहेर गेला. तदनंतर वीरेंद्र सेहवागने जी काय फिरकी घुमावली होती शेवटच्या षटकामध्ये जॅक कॅलिस सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं होतं. सहज जिंकणारा सामना मात्र साऊथ आफ्रिकेने त्याही वेळेला हरला होता. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सामना अजूनही संपलेला नाहीये कारण मनीष शर्मानं आता हे निर्णायक षटक आपल्या हातामध्ये घेतलंय आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर व्यावसायिक दर्जाच्या खेळाशी निगडीत असणारा हा खेळाडू आहे. मुंबईच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं या खेळाडूला आपण पाहतो एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील या खेळाडूनं आपल्या गुणवत्तेला आधारितचा खेळ केलाय आणि फक्त भारताबाहेर नव्हे तर अगदी मी म्हणेन आखाती देशांचा दौरा करत असताना या खेळाडूने देखील आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट खेळलाय आणि जो नावलौकिक आज या खेळाडूचा आहे धावा डिफेंड करण्यासाठी महत्वाची भूमिका यावेळेला पहिल्याच चेंडूवरती होते चूक पॅड लाईनला चेंडू केला गेलाय इथे मात्र संधी आहे डायरेक्ट हिट होतोय पंच दुजोरा देत आहेत 3ऱ्या पंचांची घेतली जाते मदत आणि इथून मात्र डिसिजन पेंडिंग स्क्रीनवरती डिसिजन पेंडिंग अर्थातच हृदयाचे टोके धडधड 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 हृदयाचे टोके नक्कीच धडधड होतील कारण निर्णय आपल्यापर्यंत येईल. पण या फलंदाजाचे अर्जुन सर मला कौतुक करावं लागेल फलंदाजाने विचार केला चेंडूवरती तर या दरम्यान गणेशदादा पाटील ज्येष्ठ समाजसेवक तलोजा मजकूर यांच्याकडून या पनवेल प्रीमियर लीग 3,500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे त्यांचा आम्ही पनवेल असोसिएशनच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित प्रमोद वास्कर साई पालखीचे आयोजक तसेच प्रिन्स मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर प्रमोद वास्कर यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. त्याचबरोबर राजेश दिलीप पाटील सर
याचंही आम्ही स्वागत करतो. त्यांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्पॉस. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डिसिजन पेंडिंग अजूनही आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आणि दोनही खेळाडूंच्या नजरा जर आपण पाहिल्या ना तर आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे आणि आपल्या टेक्निकल टीमकडे आहेत, कारण दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. येस, एनिथिंग कॅन बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण मॅच कुठल्या क्षणाला कुठला रंग बदलेल सांगू शकत नाहीये. जर या 2 धावा कंप्लीट झाल्या तर सामना 90% झुकलेला असेल, तो अर्थातच सध्या स्थितीमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. नक्की नक्की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकंदर बॉडी लँग्वेज अली पटेलची आपण पाहिली ना तर अली पटेल एक असा खेळाडू पाहायला मिळाले ज्या वेळेला त्याला संघनायकाने सांगितलंय की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा, त्यावेळेला कॉन्फिडेंटली त्या खेळाडूंना जो विश्वास दर्शवला ना त्या विश्वासाचा सार्थ एक सामना आपण पाहिला. पहिलाच सामना होता मला वाटतं, तब्बल 5 षटकारांची गरज होती आणि अलीच्या बॅटमधून या ठिकाणी फलंदाज बाद आहे. आणि कदाचित जो अंदाज बांधला होता या 2 खेळाडूंनी आणि यांचे हृदयाचे ठोके देखील जर आपण मॉनिटर केले असते ना तर तिथे देखील धडधड आपल्याला नक्कीच ऐकायला मिळाली असती. नक्कीच नक्कीच मी म्हटलं होतं की धडधड. खरं तर फलंदाजाचं कौतुक मी याच्यासाठी करत होतो, जर या 2 धावा कंप्लीट झाल्या असता तर सामना इझिली अर्थातच सेफ मध्ये हातामध्ये होता. पण आता काय घडलंय, आता इक्वेशन कुठपर्यंत येऊन ठेपलंय. अर्थातच 5 चेंडू 2 धावा, 2 धावा 5 चेंडू, 5 चेंडू 2 धावा, 2 धावा 5 चेंडू. सामना कोणाच्या बाजूने जाणार? नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर श्वान आलाय आणि असं म्हटलं जातं की ज्या वेळेला श्वान मैदानाच्या आतमध्ये येतो ना दॅट इज अ लक फॅक्टर. पण हा लक फॅक्टर कोणत्या संघासाठी असणार आहे? ऑब्व्हियसली एक संघ पुढे सरकणार आहे, एका संघाला या स्पर्धेला मुकावं लागणार आहे. परंतु जर तुषार शर्मा बंडीचा जर विचार केला ना तर लास्ट वीकमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी केली होती. आणि ज्या वेळेला प्रेशर सिच्युएशन असतं ना त्या वेळेला हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतो. बऱ्याच वेळेला समालोचन करत असताना त्याचा खेळ जवळून पाहण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. परंतु येणाऱ्या 5 चेंडूमध्ये या 2 धावा डिफेंड केल्या जाणार का? पहिल्या चेंडूवरती केलेली चूक, इथे मात्र पॉइंट रिझन मध्ये शॉर्ट पॉइंटला सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याची जी कामगिरी होती सिंगल रोखण्याची त्या कामगिरीपासून मात्र कुठेतरी वंचित राहिला. 1 धाव धावफलकावरती आली. स्कोर्स आर लेवल. इक्वेशन मात्र येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 1 धावेची गरज. खरं तर सर खरोखर कौतुक करावं लागेल मनीष शर्मा या गोलंदाजाचं. का म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज अ परमनंट. का म्हटलं जातं? हा क्लास आहे, तुमच्या अनुभवाचा वापर. तुमच्याकडे किती अनुभव असला, तुम्ही ऑन फील्ड तो अनुभव कसा वापरताय त्याच्यावरती. नक्कीच सर या ठिकाणी सिली बिडॉपला क्षेत्ररक्षक तैनात होता म्हणजे धाव त्या ठिकाणी चेंडू येणार हे मनीने ऑलरेडी सांगितलं होतं. परंतु तिथून मात्र कमालीचा टायमिंग पहा, अलीचा कॉन्फिडन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि विजयी चौकार अलीच्या बॅटमध्ये येतोय. तर विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे डिक्लेअर केला जाईल या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच डिक्लेअर केला जाईल. पण अर्जुन सर काय सामना आपण बघितला. खरं तर शौर्य टायगर 11 कुटुंब बांधण संघ माहिती आतापर्यंत पोहोचली होती की पहिला सामना हरला होता संघ, त्यानंतर काय कमालीचं कमबॅक केलंय. कमबॅक अर्थातच पुनरागमन का महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पुनरागमन केलं होतं अर्थातच भारतीय क्रिकेट संघाचा कणा म्हटला जाणारा युवराज सिंगने. युवराज सिंग काय खेळ केली होती वर्ल्ड कप मध्ये. जर युवराज सिंग नसता तर कदाचित वर्ल्ड कप 2011 भारताच्या खात्यामध्ये आला असता का, हा प्रश्न विचारला जाईल. आणि आता मात्र प्रश्न समोर असेल तो अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये